हा मार्ग जेव्हा इथे जेव्हा मी आलो तेव्हा मला इथे एक 2-3 दृश्य. पहिलं दृश्य, मी वर चढताना माझा पाय एक उंच स्टेप असल्यामुळे लागलं नाही, म्हणजे पण खाली. दुसरी घटना घडली की इथे आमचा सत्कार होताना आग लागली. आणि तिसरी घटना घडली, इथे कोणतरी बाई होत्या, त्यांना चक्कर आला. हे काय दर्शविते, काय दर्शविते? हे ह्याच गोष्टी आम्हाला शिकवतात जीवनामध्ये. का झालं असं? आता मग ही लोक काय एक होत नाही, का होत नाही? हे सगळे मार्गदर्शक लोक आहे. काय आहे यांच्या मनात? खुर्चीसाठी बसला, पैसे कमवासाठी बसला, मान पडण्यासाठी बसला, कशाला बसला? तुम्हाला बाबांनी सांगितलेली एकता करायची आहे, का नाही करत? आज हा आमच्या जो सर्वसाधारण सेवक आहे, हा भटकतो आहे, त्याला कळत नाही की मी इकडे जाऊ की तिकडे जाऊ. मला वाटतं या मार्गाचे तुकडे झाले ते 98 मध्ये, माझ्या मते. बरोबर आहे का? 98 मध्ये. का? तुम्ही लोक बाहेर पडले ते का पडलं? मान, पैसा, इज्जत, इब्रत. अरे आम्ही या मार्गात आलो, मेलेलो आहे. बाबांनी कितीतरी अपमान सहन केला, तुम्हा लोकांना माहित नसेल, पण ह्या इथे जे ज्येष्ठ लोक बसलेले आहेत यांना विचारा. पहिल्यांदा फोन आला लिल्लारांचा, राधेश्याम. आणि दुसरा फोन आला आमचे बिरनवार सर. त्यांनी सांगितलंय की वा असा असा कार्यक्रम आहे. याच्यापूर्वी पण मला प्रकरणांमध्ये 2 वेळा बोलावलं. एक स्वागत समारंभाकरता सुद्धा नाव घातलेलं होतं. मी नाही येऊ शकलो, कारण त्या काळामध्ये या नगरमध्ये दूध पडलेलं. आज ती दिसली नाही. आणि मला बिरेंद्र सरांनी सांगितलंय की आज आम्ही एकतेने सर्व सेवक म्हणून त्यांनी नाव दिलं सेवक परिवार नगरगाव. बरोबर आहे का बिरेंद्र सर? नाही आहे, नाव दिलं. मग मी सांगितलं त्यांना, ठीक आहे, तुमची एकता जर आहे तर मला काय समस्या आहे, मी नक्की. जे बाबांनी आम्हाला सांगितलंय, शिकवलं आहे, एकता करा, एकता करा. आणि मी गेली 28 वर्षापासून बघतोय या मार्गामधली एकता. बाबा शरीराने गेले, पण त्यांचा आत्मा आजही कार्य करतो. तो तुमच्या आणि आमच्या या हृदयात असतो. समजू नका की तुम्हाला डायरेक्टली भगवान बाबा हनुमानजी हे देत आहे. करत आहे का? आजही आम्हाला जी बुद्धी देत आहे, आजही आम्हाला जे आमचे जीवन सुखी होते आहे, ते महान बाबा जमदेवजींच्या आत्म्याने. आणि त्यांचा आत्मा हा आमचा